नमस्कार. आपण आज जवळच नुकतीच आलेली रामनवमी जी आहे तिच्या विषयी थोडासा विचार करणार आहोत. मनाचे श्लोक तर आपले चालूच आहेत. आपण पुढचा आता लवकरच पाठवणार आहोत. आपल्या भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात आपल्याला युगायुगामध्ये आपल्याला असं कळेल की विशिष्ट कारणांसाठी भगवंत आलेले आहेत, भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत आणि ते पृथ्वीवर काहीतरी उत्कृष्ट कार्य करण्याकरता अवतरले आहेत. त्यांच्या मुळाशी कल्पनाच अशी आहे की एकच शक्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे जरी नावं वेगवेगळी असली तरी विष्णू आपलं संरक्षण करणारे आहेत, सांभाळणारे आहेत आपल्याला, म्हणून त्यांना पृथ्वीवर यावंच लागतं आणि म्हणून ते वेगवेगळ्या अवतारामध्ये येतात. म्हणून या वेळेला त्रेधा युगातील चैत्रमास शुद्ध नवमी शरयू नदीच्या काठी असणारी अयोध्या, दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांच्या घरी अर्थातच रावणाचा वध आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवंतांनी विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेऊन आलेले आहेत. दुपारी बरोबर 12 वाजता चैत्र मासामध्ये दशरथ राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता आणि त्याच्यातून त्याला प्रसाद रूपाने जे काही मिळालं ते हे 4 पुत्र आहेत. आणि म्हणून अतिशय रामाच्या विषयी सर्व लोकांनी खूप काय काय वेगवेगळं ऐकलं असेल, खूप कथा माहिती आहेत, खूप सर्वांना कळत आहे की रामाचा आता आम्ही खूप वेळा ऐकलेला आहे, खूप वेळा रामाचा जन्म केलेला आहे. पण मूळ जो उद्देश आहे रामांना येण्याचा, अवतार घेण्याचा, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जे वाल्मिकींनी वर्णन केलेले आहे सर्व त्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर आपल्या जीवनामध्ये काय काय परिवर्तन करता येईल याचं आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण कुठलाही अवतार येतो ते आपल्याला काहीतरी शिकवून जातात, ते आपल्याला काहीतरी सांगून जातात, कोणत्या तरी उद्देशाने येतात. आणि जर आपण त्यांनी सांगितलेला उद्देश जर आपण नुसता न ऐकता किंवा ऐकून कानाडोळा केला, या कानाने ऐकून आता कितीतरी रामाविषयी सगळं आपण ऐकतो, पण रामांच्या यातला एक तरी गुण समाजामध्ये आपल्याला दिसतो का किंवा आपल्या स्वतःमध्ये दिसतो का, तर आपल्याला ते पाहिजेल आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात सूर्यवंशी इक्ष्वाकू कुळामध्ये जन्माला आलेल्या श्रीरामाचं त्यांनी आपल्याला येताना किंवा याच्या अगोदर सांगून ठेवलेलं आहे की मी का जन्म घेणार आहे. तर कुटुंब व्यवस्थेसाठी हा श्रीरामांचा जन्म आहे. आता सध्याची सगळी परिस्थिती बघितली असता तुमच्या नेमकं लक्षात येईल की श्रीरामांच्या आपल्याला काय काय सांगितलं होतं की पहिलं त्यांचं होतं की स्वार्थ कुठेही नकोय, स्वार्थ त्याग पाहिजे माणसाचा नेहमी. त्यांच्याकडे तो होता रामांकडे अजून काय होतं, शब्द पालन होतं. एखाद्याला शब्द दिला तर तो कसा पालन झाला पाहिजे याचा आदर्श म्हणजे श्रीराम आहेत. नंतर त्यांचं बंधुप्रेम कसं आहे, 4 बंधू एकमेकावरती कसं अतिउच्च प्रेम आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करण्याकरता श्रीराम आपल्याला सांगत आहेत. पती पत्नी मधलं जे नातं आहे प्रेमाचं, ते नातं कसं असावं संसारी लोकांना हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून ते आपल्याला सर्व सांगण्याकरता आलेले आहेत. आपल्याला रामांनी स्वतः राम मी देव आहे म्हणून कधीही संबोधलं नाही, वाल्मिकींनी पण नाही आणि रामानी स्वतःला पण कधी संबोधलं नाही. त्यांनी जीवन लोकांसाठी जगवून दाखवलं. आदर्श राजा म्हणतात तो हा आहे, आदर्श पुत्र म्हणतात तो राम आहे, आदर्श सर्व विश्वाचा एकमेव असा श्रीराम आहे. म्हणून त्यांनी काय आपल्याला जीवनात सांगितलं की नेहमी सद्विचारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, दुष्ट विचारांचं दमन केलं पाहिजे, हे आपल्याला श्रीरामांनी ठळक सांगितलंय. सद्विचार जीवनामध्ये क्षणाक्षणाला आपल्याला वेळ खर्च करून ते करावे लागणार आहे. सद्विचार येणं सोपी गोष्ट नाहीये, सद्विचारांना फार कष्ट घ्यावे लागतात. म्हणून
क्षत्रिय शक्ती टिकली पाहिजे आणि ती उन्मत्त होता उपयोगी नाही. तसेच वित्त शक्ती पण योग्य व्यक्तीच्या हातात गेली पाहिजे. बघा, रामांनी आपल्याला कितीतरी गोष्टी शिकविलेल्या आहेत. रामचरित्र सगळ्यांना माहिती आहे, पण ते दैवी आहे हे लक्षात ठेवा. ते अगदी नमस्कारार्थच आहे. त्याला वारंवार नमस्कार केला तरी तेवढंच पुण्य मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की रामाने स्वतंत्र शिक्षण देऊन घराघरामध्ये राम तयार केलेले होते. त्यांचं शिक्षण राजाश्रित किंवा वित्ताश्रित नव्हते. त्यावेळेचं शिक्षण राम उत्पन्न करावा लागतो, रावण उत्पन्न करावा लागत नाही. रावण आपोआप होतो. त्याला राम उत्पन्न होण्यासाठी, रामाचे विचार उत्पन्न होण्यासाठी, रामांना नमस्कार करण्यासाठी तपसाधनाच आवश्यक आहे. मागचं पुण्यच आपल्याला उपयोगी येणार आहे. त्यामुळे रावण स्वतः निर्माण होतो. रावणला निर्माण करण्याला खूप कष्ट होतात. समाज भौतिकवादी, व्यक्तिवादी आणि आत्मकेंद्रित झाला की समजायचं हा समाज रावणाचा आहे. ज्या वेळेला आत्मकेंद्रित माणूस होईल त्याला कोणाला काही द्यायची इच्छा होणार नाही. स्वतः बघेल. भौतिक गोष्टीमध्ये मला पाहिजे मध्ये तो रमेल आणि आत्मकेंद्रित होईल, व्यक्तिवादी होईल. त्यावेळेला समजायचं की हा माणूस हा समाज रावणाचा होत चाललेला आहे. आणि जिथे जिथे सद्विचार असतील, सत्वगुण ज्या वेळेला सतत काम करत असेल, ज्या वेळेला रामांनी सर्व अयोध्या रामांच्या साठी का एवढी अश्रू गाळत होती, तर त्यावेळेला रामांनी सगळ्या घराघरामध्ये राम निर्माण केलेले होते. आणि म्हणून ते अवतार घेऊन जेव्हा आले त्यावेळेला ह्या गोष्टी कुटुंबासाठी किती आवश्यक आहेत हे सांगण्याकरता आलेले आहेत. आणि म्हणून त्यांचा जो जन्म आहे तो दिव्य आहे, भव्य आहे. अशा राम रामेती रमे रामे मनोरमे, म्हणजे ज्याच्यामध्ये योगी रमतात त्यांना श्रीराम म्हणतात. राम शब्दाचा अर्थच आहे की ज्याच्यामध्ये योगी रममाण होतात. रमन्ते योगिना अस्मिन इति रामहा. म्हणून राम यांना कोटी कोटी नमस्कार करूयात आणि खरोखर त्यांना का यायचं आहे आपल्यासाठी हे समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करूयात. आणि आपण रामांना नमस्कार करताना सांगूयात की आम्हाला अशी शक्ती प्रदान कर. श्रीराम. नमस्कार.